तर पण मला एक गोष्ट चांगली वाटते की आपल्याला ज्या इंडस्ट्रीत आपण काम करतो ती प्रमाण भाषा यायला पाहिजे. त्याच्यासाठी मी 100% ॲग्री आहे. मला आणि मी रीड करतोय, न म्हणायचं मी न म्हणतोय, आता आणीचा आणि म्हणतोय. तो मी काम करतोय आणि मी खूप त्याच्या आधीपासून काम करतोय. बट एक असतं की आपण जेव्हा फ्लो असतो ना आपला, जस्ट नॉर्मल आपण जे दिल से बात करते ना, तेव्हा आपण ते भाषा वगैरे नाही, तेव्हा ते आतून येतं. आणि जेव्हा आपल्याला ॲक्ट करायचं आहे तेव्हा ऑब्व्हियसली तुम मेरे से जो बोलोगे वो करा लो, तिथे बरोबर आहे. पण मला फक्त एक गोष्ट कळत नाही, मला आपल्या मातीत तेवढं प्रेम आहे, म्हणजे ते मी कधी बोलून नाही दाखवलं आहे आणि मला असं वाटतं ते बोलून दाखवायची गरज नाही आहे. महाराजांबद्दल असू द्या, आपल्या मुंबईबद्दल तर काय म्हणू आपण, कोणी मेहबूबा म्हणते कारण माझी आई आहे ही. म्हणजे मी हिला आधीपासून ना इथे आल्यावर मला ते अमरावतीतून जेव्हा ती अंबा एक्सप्रेस आहे ती, मी पहिले CSTला राहायचो MLA हॉस्टेलला, तर मला तुला गंमत नाही काहीतरी, मी फिल्मी जास्ती आहे बरं, पण उतरल्यावर मला इथे काहीतरी मस्त वाटतं आणि माझे आजार इथे बरे होतात. मी गोवा जैसलमेर इकडे जातो, धावपळ करतो आणि इथे येतो, मग मला थोडं फिवर असतं, काही असतं, मुंबईचं पाणी मला लागतं आणि मला इथे बरं वाटतं. और माहीत नाही, मला हिची धावपळ आवडते, मला हिचा रश आवडते, मला सगळ्या गोष्टी आवडते. तर फक्त मला असं वाटतं की आपण सगळे म्हणतो ना की आपला महाराष्ट्र, मराठी भाषा, तर मराठी भाषा म्हणजे एक्झॅक्टली काय मला माहिती नाही. कोणी दिग्गज असतील ना, मी नक्की मला चान्स मिळाला तर विचारेल म्हणजे एक्झॅक्टली काय मराठी भाषा म्हणजे. पुण्याची भाषा, साताऱ्याची भाषा, अमरावतीची भाषा, एक्झॅक्टली कुठली भाषा. तुम्ही कधी कधी खूप मोठे मोठे लोक म्हणतात, अरे पहिले नाही, मी ते कमेंट्स वाचल्या, एक कुठली तरी मराठी ॲक्ट्रेस होती, ती कोणाला तरी आधी मराठी शिकवणे, तो जे बोलला ते चुकीचं आहे. पण तो जर साताऱ्याचा किंवा सांगलीचा किंवा कोल्हापूरचा आहे किंवा अमरावतीचा आहे, तर तो जे बोलला ते मराठीने, तर मग कुठली भाषा आहे? म्हणजे मग मराठी म्हणजे काय एक्झॅक्टली? तुम्ही असं म्हणू शकता की एक प्रमाण भाषा, एक पुस्तकी भाषा आहे, ती बोलायला पाहिजे. बट ती एक मजा पण आहे महाराष्ट्रात. जर सगळे प्रमाण भाषा बोलले तर मग ती कोल्हापूरची बोलताना ती टोन का मजा येईल? सिरियल आपली झी मराठी आहे, आपले कलर्स मराठी आहे, सगळे चॅनल्स आहेत, त्या चॅनल्सवर तुम्ही बघाल तर एक काहीतरी सातारचा गोडवा आहे, पुण्याचा गोडवा आहे, आपल्या मुंबईचे बोल अपना वाय क्या पब्लिक ही आहे, एक मराठीत पण एक गोडवा आहे. तर मग एक्झॅक्ट ती नसली तरी मजा नाही आहे, मग तुम्ही तिला कसं करता? मी आहे म्हणून नाही, मला माहिती आहे की इंडस्ट्रीत जर काम करायचं आहे, आपल्याला नाटकात काम करायचं आहे, तर ती भाषा यायला पाहिजे, म्हणजे यायलाच पाहिजे, त्यावर काम करायला पाहिजे, ते काम सर्वांनी करायला पाहिजे ऑब्व्हियसली. आणि मी मराठी इंडस्ट्रीत आता 1.5 वर्ष झाले आलो आहे, तर मला तर ऑब्व्हियसली जे लोकांना काम करतात तर त्यांच्यापेक्षा मी खूप छोटा आहे, एक्सपिरियन्स वाईज खूप छोटा आहे. तर मला शिकतोय मी आता त्यांच्याकडनं, स्वतःवर काम करतोय आणि मला आवडतं ते. मी आत्ताही क्लासेस घेतोय 1 आवर्स, कोणाच्या दादाच्या मागे लागतो, दादा आपण रोज 1 तास तुझ्याकडनं मला शिकायला मिळेल, तर मी ऑनलाईन झूमवर ते शिकतोय. फक्त मला असं वाटतं की आपण मराठी म्हणतोय ते एक्झॅक्टली डेफिनेशन मला जर कोणी सांगितली तर प्लीज सांगा की मराठी म्हणजे एक्झॅक्टली काय. म्हणजे जर प्रमाण भाषा आहे तर मग हे कोण आहे? कोल्हापूर, सातारा, सांगली, मराठवाडा हे कोण आहे? आणि जर तुम्हाला पूर्ण प्रमाण भाषा तुम्हाला मराठी म्हणजे ती पाहिजे असेल, तर मग आपलं महाराष्ट्रात जो गोडवा आहे या सर्वांचा, तर तो नाही राहील ना. आपण देशाच्या बाहेर नंतर जाऊ, आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर नंतर जाऊ, पण जेव्हा कोकणात जातो, मी रत्नागिरी जातो, आपल्या गडावर जातो, रायगड, राजगड, शिवनेरी, जुन्नर, तिथे किती मजा येते. म्हणजे एक ना मला सगळे लोक मिळतात, आता आपले ते बिग बॉसमुळे ना थोडं खूप जास्ती असं कौतुकाने मला जवळ घेतात मोठे लोक, जे 60+ आजी आजोबा असतात, असं जसं त्यांचा बाळ आहे मी, आणि खूप असे जवळ घेतात. तर मलाही बसून असं वाटतं की अरे वा, म्हणजे किती ना घरच्यासारखं मला वागवतात सर्व पूर्ण महाराष्ट्र. तर मला ते नसतं मिळालं ना. मग ठीक आहे, म्हणजे माझ्या घरी जर प्रमाण भाषा असती तर मला सर्वीकडे तेच ते, अरे यार ठीक आहे, ती मजा नसती ना कदाचित. तर मला फक्त ती एक गोष्ट वाटते की एक तर तुम्ही असं कोणालाही बोलू नका, आणि जो इंडस्ट्रीत नाही आहे त्याला काय बोलतो मी, ते पहिले मराठी शिकू नये, म्हणजे मराठी मग त्याला सांगा की ही मराठी असते बाबा. मग ती त्यांनी बोलली तर तुमच्या महाराष्ट्रात, आपल्या महाराष्ट्राची ती मजा राहील का? मग का तुम्ही, मला असं वाटतं की आपण म्हणतो ना की आपण मराठी माणूस एकजूट यायला पाहिजे, मुंबईत तर यायलाच पाहिजे यार. लोक अपने को फेक रहे हैं, ही गोष्ट माहिती नाही पॉलिटिकल आहे की मी नाही आहे त्यात, फक्त एवढंच आपले मराठी लोक आपण सोबत पाहिजे ना.
तर मग का तुम्ही हे करताय की हा तो काम करतोय ना, तर त्याला पुश नाही, त्याला थोडं ओढू. तर हे म्हणते की मराठी लोक ना पाय ओढतात, हे ऐकलंय ना आपण, तर मग हे आपल्यापासून सुरू करूया ना कदाचित. मी 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 बोलतोय कारण मी चेंज सुरू केली आहे. मी माझ्या माझं सिलेक्शन झालं होतं, त्याच्यासाठी मला 3 वर्ष ऑफिसच्या बाहेर येऊन बसावं लागलं होतं. रोडीज मला 4 वर्ष मी लाईनमध्ये लागून फ्रॅक्चर होतो तरी उभं होतो सकाळी 4 वाजता. माझी इंजिनिअरिंगचे पेपर स्किप केले मी माझ्या स्वप्नासाठी, मग नंतर देऊन दिले. बट मैंने वो चेंज सुरू की आहे. मला कोणाला कॉन्टॅक्ट द्यायचे आहे तर मी माझ्या मित्रांना फोन करून केला आहे. माझी एक फ्रेंड आहे, तिला मी फोन करून केला आहे की तू करते बिग बॉस. अरे यार बिग बॉस करते म्हणजे काय, म्हणजे मला माहिती आहे ना माझ्यासाठी काय होतं. तर तिला मी कॉन्टॅक्ट दिला, तिला PR दिली, तिला पूर्ण टीम दिली. तर मला असं वाटतं की ही चेंज आपण केली तर ही गोष्ट चेंज होईल की मराठी माणसाची टांग ओढतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण मग बोलतो की काय यार कसे लोक आहेत आपल्याला काम. तर आपण सुरू करूया ना, नाही तर ते चेंजच नाही होईल. पण मला असं वाटतं की आपलं महाराष्ट्र आहे, आपले लोक आहेत, तर ती गोष्ट ना म्हणजे सगळ्यांमध्ये आपुलकी आहे. पण ती आपण सुरू करतानाच करतो, हां यार वो बहुत अच्छा आदमी, यार ये अपना है, थोडा गलत हो रहा है तो हो रहा है, त्याला आपण ना करूया, त्याला सपोर्ट